तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता मात्र लढत आणखीन रंगतदार असणार आहे. दोनही संघाने एका संघाला पराभूत करत असताना मात्र या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवलंय. खरं तर नॉकआउट पद्धतीची ही स्पर्धा आहे. अ ब क गटामध्ये या सर्व संघांना विभाजित करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक गटातील टॉप संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये पाहायला मिळणार आहे. कालच्या संपूर्ण दिवसभराचा जर विचार केला तर बिरमणी या संघानं खूप चांगलं प्रदर्शन करत असताना जवळपास या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये आपला प्रवेश हा सुनिश्चित केला आहे आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये उर्वरित संघ आपलं नशीब आजमावत असताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. खरं तर आदिशक्ती चषक हा मानाचा आणि सन्मानाचा चषक आहे आणि हा चषक जिंकण्याची उत्कंठा ही प्रत्येक खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी जसं या स्पर्धेचं ऑफिशियल अनाऊन्समेंट होतं आणि तिथून मात्र आपल्याला प्रत्येक संघाची जय्यत तयारी या स्पर्धेला जिंकण्याची पाहायला मिळते. खरं तर जिंकण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक संघ या मैदानावरती दाखल होतो, परंतु दरवर्षी 3 संघांचं स्वप्न आपल्याला यावर्षी 3 संघांचं स्वप्न पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे जे दाखल होणार आहेत या स्पर्धेच्या बक्षीसपात्र फेरीमध्ये. थोडासा दिशाहीन चेंडू पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र लाईन आणि लेंथ मध्ये बदलाव केला गेला. पॅड लाईनवरती हा चेंडू होता, मनगडाच्या साह्याने हलक्या हाताने हा चेंडू वळवला आणि जिथे वसूल केल्या तब्बल धावा 2. या 2 धाब्यांच्या बरोबरीने संघ पुढे सरकलाय. आपण पाहतोय वेळापूर विरुद्ध सोनाट या 2 संघादरम्यानची ही लढत. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडूवरचं जे नियंत्रण आहे ते अक्षयला अद्याप मिळालेलं दिसत नाहीये. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर मात्र थोडासा चेंडू भरकटला पॅड लाईनवरती आणि पुन्हा एकदा तीच अवस्था आपल्याला पाहायला मिळाली. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांना अवांतर चेंडू घोषित केला आहे. गती फारशी नाही आहे, वेगावरती नियंत्रण आहे, परंतु लाईन आणि लेंथ यावरती देखील तुम्हाला नियंत्रण राखावं लागेल. जसं या मैदानाचं वैशिष्ट्य आपण ठरले की स्लोवर वन पद्धतीचे चेंडू हे सर्वाधिक प्रभावी चेंडू आपल्याला पाहायला मिळाले, कारण जितक्या वेगानं चेंडू तुम्ही फेकाल तितक्या वेगानं तो चेंडू मैदानाच्या बाहेर जाताना देखील आपल्याला पाहायला मिळाले. विशेष करून फिरकी गोलंदाज या मैदानावरती मात्र प्रभावशाली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. तिथे मात्र यष्टी रक्षकाकडून होते चूक, चेंडू गॅदर होत नाहीये आणि होय इथे फलंदाज पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडतोय आणि मिळते पहिलं यश फलंदाज धावपाच्या स्वरूपात. तर या ठिकाणी मात्र क्या बात आहे, डीजेचं जितकं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. VSKK साऊंड्स मंगेशजी रिक्लान सर आपल्यासोबत या ठिकाणी नक्कीच जुडले गेले आहेत आणि यावेळेस मात्र हात खुले करण्याची संधी. खरं तर क्षेत्ररक्षक थोडासा वाईड इश्यू होता, त्याचा फायदा मिळालाय आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर रेक्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. विकेट आल्यानंतर खरं तर सांघिक सफलता मिळाली होती. इथे हात खुले करण्याची संधी मिळाली, हाफ ट्रॅकर चेंडू मिळाला आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा. इनेट नंबर 3 यावेळेस दीपक मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आल्या आल्या दीपकनं मात्र चमकदार कामगिरी दाखवत असताना 4 महत्त्वपूर्ण धावा या धावफलकावरती वसूल केल्या आहेत. खरं तर मानसिक दडपणाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ हा मैदानावरती सातत्यानं सादर करीत राहणं. इथे आणखीन एक सफलता मिळते, अगदी क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न मधल्या एसटीच्या समोर सापडतोय. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. श्री रामवर्धनी माता आणि जिचे मात्रेची जी काही यात्रा असते आणि या यात्रा उत्सवामध्ये दरवर्षी ज्या यात्रेच्या माध्यमातून ज्या आदिशक्ती आईच्या रामवर्धनी मातेचा जो काही बगाड असतो, जो बगाड फिरवण्याचा मान सन्मान ज्या गावाला मिळतो ना, तो वेळापूर गाव मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. महत्वाची बाब आहे की आईच्या नावाने स्पर्धा आहे आणि ज्या गावाला महत्वपूर्ण मान मिळतो तो संघ, तो गाव मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय.
नक्कीच खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर हा यात्रोत्सव पाहण्याची गेले 2 ते 3 वर्ष आम्हाला देखील संधी मिळाली अगदी या स्पर्धांच्या निमित्तानं. खरं तर मी संपूर्ण सोनकर फॅमिलीचं या ठिकाणी विशेष कौतुक करेन आणि त्यांचा आमचा संपूर्ण जो मित्र परिवार आहे खऱ्या अर्थानं एक नाव घेतलं तर पॉसिबल नाही आहे. सर्वांचंच खूप महत्त्वाचं सहकार्य लाभतं आणि खरं तर हा अभूतपूर्व सोहळा असतो आणि एक अतिशय प्रसन्न भक्तिमय वातावरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. जाऊयात मैदानाच्या दिशेनं 2 फलंदाज या ठिकाणी जरूर गमावले गेलेत. खरं तर संदीप बाद झाले धावाच्या स्वरूपामध्ये आणि त्या पाठोपाठ सर्वाधिक महत्त्वाचा विकेट जो गमावला याच षटकामध्ये दीपक बाद सुरेश बाद झाल्यानंतर जो उत्साह आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला ना, जणू अर्धी लढाई जिंकल्याचा उत्साह मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा कोड्या एका खेळाडूचा खेळ नसून क्रिकेट हे एक टीमवर्क आहे, हे एक सांघिक खेळ आहे आणि तशा प्रकारचा खेळ हा मैदानावरती होणं हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये अक्षयनं सुरुवात थोडीशी दिशाहीन गोलंदाजीनं केली, परंतु त्यानंतर मात्र चांगलं रिकव्हरी आपल्याला त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर 2 गडी बाद 9 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. इथून कशा पद्धतीनं धावांना आकार दिला जाणार, सोनाट विरुद्ध वेळापूर या 2 संघादरम्यानची लढत मात्र आपण पाहतोय आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3. खरं तर ही दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आहे. दोनही संघ सकाळच्या सत्रामध्ये अगदी दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये उपस्थित राहिले आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण आयोजनाला मात्र त्यांचं देखील खूप महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान राहिलं आहे. कारण संघ ज्यावेळेला कॉपरेट करतात त्यावेळेला आयोजकांना देखील चांगलेच सामने भरवण्याची ऊर्जा ही नेहमीच मिळत असते आणि जसं आपण उल्लेख केला की फिरकी गोलंदाजांचा विशेष बोलबाला या मैदानावरती राहिला आहे. लगेचच फिरकी गोलंदाज, परंतु अशा प्रकारे फुलटॉस चेंडू जर तुम्ही कराल तर मात्र येणारा कालावधी हा तुमच्या संघासाठी कठीणतम काळ असणार आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. हा बीमर चेंडू आहे का, ओव्हर वेस्ट हाईट हा चेंडू आहे का, तिसरे पंच या ठिकाणी आमच्या समोर जोडले जातील. व्हिडिओ रिप्लेचा आधार घेतला जाईल आणि तिथून मात्र ठरवलं जाईल हा चेंडू बीमर आहे की लीगल डिलिव्हरी. बेस्ट पॉसिबल अँगल, इट्स अ नो बॉल. ओव्हर वेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. नो चेंडू आलाय म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथे मात्र दबाव निर्माण करण्याची पुन्हा एकदा संधी आहे. कारण पुढील येणारा चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू आणि त्या चेंडूवरती देखील केलं जाईल आक्रमण. प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला एक उंचपुरा फलंदाज. खरं तर आता दबाव गोलंदाजी करणाऱ्या संघावरती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 9 धावा धावफलकावरती आल्या होत्या. याही षटकाचा पहिला चेंडू निर्धाव राहिला होता, परंतु तदनंतर आलेला हा नो चेंडू अगदी सामन्याचं चित्र हे विचित्र करणारा ठरला. फ्लाईट केला आहे. खरं तर जिगरा आहे गोलंदाजाकडे, नो डाऊट. इथे पहा संधी आहे, थोडंसं चेंडूची फेकी ही धीमी आली आहे आणि परिणामी 2 धावा मात्र धावफलकावरती नक्कीच अंकित केल्या गेल्या आहेत आणि या 2 धाब्यांच्या बरोबरीनं संघ पुढे सरकलाय धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू असताना 18 धावा 18 रन्स. जिगरा आहे कारण गोलंदाज हा वारंवार चेंडूला फ्लाईट करतोय, फलंदाजांना पॉपिंग क्रीजच्या बाहेर खेचण्याचा प्रयत्न करतोय. कारण आहे यष्टीरक्षक अगदी यष्ट्यांना खेटून उभा आहे आणि तिथे मात्र संधी निर्माण केली जाते. फिरकीचं जाळं हे फलंदाजाच्या भोवती विडण्याचं काम केलं जातं आहे. एक खराब चेंडू वगळता आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. चेंडूला वळण देखील घेताना आपण पाहिलं आहे. यावेळेला शरीराचा वेध चेंडूला घेतला आहे. संधी आहे खरं तर सिलेमिड ऑन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. लेगबायचा इशारा, शरीराचा वेध आणि षटकारानंतर मात्र खूप चांगला रिकव्हरी करत असताना, खूप चांगलं पुनरागमन करत असताना गोलंदाज मात्र KSKचे खजिनदार आदरणीय चेतनजी शेलार साहेब यांचं देखील आगमन झालंय. आपले हार्दिक असं स्वागत. थँक्यू. यावेळेस देखील पहा क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. प्रॉपर टायमिंग नाहीये, एलिव्हेशन मिळत नाहीये आणि फलंदाज क्रमांक 3 बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेला दीपकनं मात्र आपली महत्वपूर्ण विकेट गमावली गेली आहे. एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजांवरती दबाव निर्माण करणारा चेंडू असेल. काही वेळेला व सामना आपल्याला अगदी दोलायमान अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. कधी फलंदाजाचं आक्रमण मैदानावरती, षटकार षटकारांची आतषबाजी, तर कधी गोलंदाजांचं पुनरागमन. परंतु षटकार आल्यानंतर, बीमर चेंडू आल्यानंतर कमालीचं मी म्हणेन कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी गोलंदाजांना दाखवलंय. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. निखिलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे
आणि जी जबाबदारी दिली होती, खरं तर अक्षयनं देखील कमालीचा स्पेल हाताळलाय. सुरुवात अवांतर चेंडूने केली, त्यानंतर आपल्याला चौकार देखील पाहायला मिळाला, 2 अवांतर चेंडू देखील पाहायला मिळाले. परंतु सर्वाधिक महत्त्वाचं की गोलंदाजानं आपल्या मनगटी ताकदीवरती विश्वास दर्शवला. कोणत्याही प्रकारे मानसिक दडपणाला बळी न पडता जेव्हा तुम्ही आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती साकारता, याही वेळेला स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू, षटक समाप्त होत आहे. दुसरं 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. 3 फलंदाज गमावल्यानंतर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 19 धावा धावफलकावर. रुळे टीमचा कर्णधार आणि यंगस्टार कुरोशी, रुळे टीमचा कर्णधार आणि यंगस्टार कुरोशी टीमचा कर्णधार. चला बी रेडी, नेक्स्ट मॅच लगेचच होणार आहे आणि ज्याचा टॉस या 2 षटकांनंतर करण्यात येईल. या ठिकाणी टाईम अलर्ट जरूर आपण पाहूया. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि तिसरं षटक 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला हाताळावा लागेल. म्हणजे जो एकूण टाईम असेल 15 मिनिटांचा, ऑलमोस्ट 9 मिनिटे आणि काही सेकंद या ठिकाणी पहिल्या 2 षटकांसाठी घेतले गेले. त्यामुळे तुमच्याकडे जो वेळ आहे त्या निर्धारित वेळेमध्ये मात्र तुम्हाला तिसरं षटक कंप्लीट करावं लागेल. आणि जर का जास्त वेळ घेतला गेला तर मात्र तुम्हाला अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक हा 38 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. ज्यावेळेला पहिला चेंडू फेकला जातो, टायमर स्टार्ट होतो आणि त्यानंतर मात्र आपल्याला या ठिकाणी 15 मिनिटांमध्ये पहिल्या सत्रातील 3 षटकं कंप्लीट करणं हे बंधनकारक असतं. इथं क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतोय. खरं तर रिव्हर्स स्वीपसाठी देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. खरं ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका, हात खुले करण्याची संधी, स्टँड अँड डिलिव्हर्ड, इट्स आउट ऑफ द पार्क. डीपेक्षा कव्हरच्या डोक्यावरून षटकार. इनसाइड आउट ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं, या फटक्यासाठी तुमची गुणवत्ता अफाट असणं गरजेचं आहे, तुमची नजर तीक्ष्ण असणं गरजेचं आणि त्याचबरोबर फटक्यांचं एक्झिक्युशन हे परफेक्ट असणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक उभा होता, त्याच्या डोक्यावरून मात्र एक्स्ट्रा कव्हरला हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच दिशेनं, परंतु यावेळेस सरळ बॅटनं चेंडू खेळलाय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. जोपर्यंत चेंडू उचलणार, फेकणार, संधी मिळते फलंदाजांना. धावा एकवटल्या जात आहेत 2. इथे एक्सलरेट करण्याचा प्रयत्न मैदानावरती होणं अपेक्षित आहे आणि ते एक्सलरेशन पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला मिळतंय. पहिल्या 2 चेंडूवरती धावा आल्या 8. षटक क्रमांक 3 हाताळलं जात आहे. गोलंदाज आहे आर्यन. एका युवा गोलंदाजावरती इथे मात्र विश्वास दर्शवला जातोय. वेळापूर विरुद्ध सोनाट दुसऱ्या फेरीतील पहिली लढत मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. दोनही संघानं एक सामना जिंकून या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठीची ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. याही वेळेला चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू सरळ निघतोय. जी अपेक्षा होती, जो अंदाज बांधला होता त्यापेक्षा जास्त उसळी घेणारा हा चेंडू आहे आणि हे सकाळच्या सत्रामध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळेल. अनइव्हन बाउन्स, काही वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू लो राहतील तर काही वेळेला चेंडूमध्ये मात्र अतिरिक्त उसळी आपल्याला पाहायला मिळेल. हेच तर क्रिकेट आहे. सकाळच्या सत्र हे गोलंदाजांसाठी सर्वाधिक उपयुक्त. परंतु आतापर्यंत झालेल्या खेळातून आपण पाहिलं तर काही वेळेला फलंदाज देखील आक्रमक होताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण खराब होत आहे आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. संख्येला उभारी देणं गरजेचं आहे. सांघिक धावसंख्येला एका सन्मानजनक स्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी अशा प्रकारची फलंदाजी मैदानावरती होणं हे सर्वाधिक महत्वाचं. ह्यावेळेला पॅडलाईनला चेंडू काढायचा प्रयत्न, नशिबाची साथ मिळते. क्षेत्ररक्षकाला चेंडूला चकावलाय आणि येतोय हा नशिबाचा पंजा, अर्थातच 5 धावा. कदाचित सामन्याला कलाटणी देणारा क्षण, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच या मैदानावरती ठरेल का? कारण या 5 धावा ज्यांचा सर्वाधिक महत्वाचा वाटा असणार आहे संघाच्या जय आणि पराजयामध्ये. खरं तर प्रतिस्पर्धी संघाला दिल्या गेलेल्या बोनस स्वरूपाच्या या 5 धावा आणि या 5 धावाने संघाची एकूण धावा संख्या मात्र धावफलकावर 36 धावा. पण आजच्या दिवसाचा जर विचार केला तर 2दा
अशा प्रकारचं चित्र आपण मैदानावरती पाहिलं, जिथं अवांतर चेंडू होता, यष्टीरक्षकाला गॅदर झाला नाही, त्यामागे उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकांना गॅदर झाला नाही आणि बाईच्या स्वरूपामध्ये मात्र 4 धावा आल्या. एकूण 5 धावा आपल्याला 2 वेळा आत्तापर्यंत सामना क्रमांक 3 सुरू आहे आणि 2 वेळा तब्बल हे चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आहे. अतिशय इत्तमभूत माहिती आमचे स्कोरर विघ्नेश मडवी नेरुळगाव यांच्याकडनं. यावेळेला पावलांचा वापर, डाऊन द ट्रॅक जाऊन चेंडू बाळण्याचा प्रयत्न, पाहिलं फलंदाज पावलांचा वापर करतोय, चेंडूची लाईन थोडीशी आखूड केली आहे. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते, पंचांचा इशारा येतोय, फक्त आयोजक मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जातील, कोणत्याही खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये जाण्याची मुभा नाही आहे. अगदी निर्धारित वेळेमध्ये 3 षटकं या ठिकाणी होत आहेत समाप्त. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. एक छोटासा घेऊयात संगीतमय डीजे ब्रेक. त्या ठिकाणी देखील व्यस्त आहेत. खरं तर क्रिकेटचं हे वेड आहे आणि सर्वाधिक महत्त्वाचं आहे. तुमच्या गावाचा संघ, तुमच्या घरचा संघ, तुमच्या विभागाचा संघ, तालुक्याचा संघ, जिल्ह्याचा संघ ज्यावेळेला मैदानावरती परफॉर्म करतो ना, तेव्हा प्रत्येक समर्थकाला हे वाटतं की जणू मी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि हे असणं देखील गरजेचं आहे. क्रिकेटसाठी हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. हरकत नाही आहे, विजयाचा जल्लोष नक्कीच पाहायला मिळेल. परंतु तुर्तास जर आपण पाहिलं तर दोनही संघाच्या चंबूमध्ये थोडंसं शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. 4 षटकांचं हे सत्र असेल. 3 षटकांचा खेळ संपला आहे. धावा धावफलकावरती आल्यात ऑलमोस्ट 37 धावा. एक चांगली धावसंख्या उभारली गेली आहे, परंतु इथून या धावसंख्येला कुठपर्यंत घेऊन जायचं आहे याचा विचार विनिमय मात्र दोनही खेळाडूंमध्ये. 2 फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, ज्यामध्ये प्रथमेशच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार तब्बल धावा आल्यात त्या 22 धावा. नाबाद 22 धावा धावफलकावरती इनिंग साकारली आहे प्रथमेशनं आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर सचिन देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अंतिम षटकामध्ये आक्रमण होणार, हल्ला होणार, प्रतिहल्ला होणार, परंतु इथे चेंडूची लाईन मिस केली गेली आहे. खरं तर ऑन साईडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि यष्टांचा अचूक वेध. फलंदाज बाद, 4था फलंदाज गमावलाय तो सोनाट संघाने. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय. विकेट नंबर 4 चौथा गडी या ठिकाणी बाद झालाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी मूर्ती लहान आहे, परंतु कीर्ती महान करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. पण दोनही संघांना समसमान संधी आहे. गोलंदाजीमध्ये पुनरागमन करण्याची संधी आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या वेळापूर संघाला, ज्याचा दबदबा आपण मागील सामन्यामध्ये पाहिला, जिथे 59 धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला आणि काय कमालीची बॅट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तळपली फलंदाजाची. आणि अगदी त्याच वेळेला सोनाट संघाचा जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये आपला निर्णायक विजय प्रस्थापित करत असताना या संघानं मात्र दिमागदार पद्धतीनं या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला, परंतु इथे मात्र मधल्या एसटीच्या समोर सापडतोय. बॅक टू बॅक मिळते दुसरी सफलता. अंतिम षटकामध्ये मात्र थोडीशी मी म्हणेन घसरण पाहायला मिळते, ती फलंदाजी करणाऱ्या सोनाट संघाची. पुन्हा एकदा सुरुवात खूप चांगली होती. पहिलं षटक हाताळलं गेलं होतं. गोलंदाज अक्षयनं धावा खर्च केल्या 9. दुसऱ्या षटकामध्ये निखिल आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळाला, ज्यानं एकूण धावा खर्च केल्या 10. एक महत्त्वपूर्ण खरं तर पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज, दुसऱ्या षटकामध्ये एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं. तिसरं षटक या सत्रातील सर्वाधिक महागडं षटक ठरलं, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकेट आला नाही. या उलट धावा मात्र खर्च केल्या गेल्या, त्या 18 धावा. परंतु मागील षटकाची कसर जी आहे ती कसर मात्र इथे काढली जाते. पहिल्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद करतोय. गोलंदाज आहे अक्षय पाटील, अक्षय प्रकाश या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळलाय, थोडासा डिफेन्सिव्ह उपाय. ज्यावेळेला धावा तुमच्या बॅटमधून येत नसतील त्यावेळेला सिंगल डबलनं स्ट्राईक रोटेट करत राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 22 धावांची बहारदार खेळी साकारणारा प्रथमेश मात्र बाद झाल्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय की संघ पुन्हा एकदा थोडासा अडचणीमध्ये आपल्याला येताना पाहायला. खरं तर शेवटचं षटक हाणामारीचं षटक, धावांचा रतीब, धावांचा डोंगर उभारण्याचं षटक, परंतु या षटकामध्ये धावांकरता संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक जाऊन चेंडू बाळण्याचा मानस. विकेट नंबर 3, बॅटीचा लीडिंग एज आणि या षटकामध्ये मिळतंय तिसरं यश गोलंदाज अक्षय प्रकाश याला. आदरणीय सचिनजी नरवडे साहेब वाळणे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक असं स्वागत. आदरणीय चेतनजी शेलार साहेब रेणुशी KSK खजिनदार यांचं या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आगमन झालं. आदिशक्ती चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. तर इथे मात्र शेवटचा षटकाचा खेळ थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांचा बोट आकाशाकडे. पुन्हा एकदा सांघिक सफलता मिळते. शेवटच्या षटकामध्ये एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणारी ही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आणि श्रेय जात आहे अंतिम षटक हाताळणारा गोलंदाज अक्षय प्रकाश या गोलंदाजाला. तब्बल 4 विकेट्स या षटकामध्ये आल्या. 3 वैयक्तिक, 1 सांघिक स्वरूपाची सफलता आणि कमालीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. अप्रतिम कामगिरी. क्रिकेटमध्ये नेहमी तुम्ही आपल्या स्वतःच्या गुणवत्तेवरती विश्वास ठेवा. परिस्थिती कोणत्याही प्रकारची असो, अनुकूल असो किंवा प्रतिकूल, आपला स्वाभाविक खेळ ज्यावेळेला तुम्ही मैदानावरती करता त्यावेळेला संघाचा तारणहार म्हणून नक्कीच तुम्ही नावारूपाला येत असता. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की सर्वप्रथम स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्ध तुम्ही आपोआप व्हाल. ज्या वेळेला या सामन्याचा उल्लेख केला जाईल, ज्या वेळेला आधी षटकाचा उल्लेख होईल त्यावेळेला मात्र अक्षयचं हे षटक देखील चर्चेचा विषय असेल. यावेळेला उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय. थोडंसं सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खरं तर ओळखलंय. मोठे फटके इथे पॉसिबल नाही आहेत. इथे टेक्निकचा केलाय वापर. एकूण धावा आल्यात या चेंडूवरती 3 आणि खेळाचं पूर्वार्ध मात्र होतंय समाप्त. अंतिम षटकामध्ये तब्बल मजल मारली जाते आहे. धावफलकावरती धावा येत आहेत 42 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे वेळापूर संघासमोर. 43 धावांचा खेळाचा पूर्वार्ध समाप्त झालाय. वळूयात पुन्हा एकदा एक छोट्याशा DJ ब्रेकसाठी. थँक्यू. या आपण टॉस करणार आहोत. मी आदरणीय निलेजी सोनकर साहेब यांना विनंती करेन, रुळे टीमचा कर्णधार या चला लवकर. रुळे वैभव रुळे विपक्ष यंग स्टार कुरोशी. यंग स्टार कुरोशी विपक्ष असेल रुळे वैभव रुळे. यंग स्टार कुरोशी टीम कॅप्टन चला लवकरात लवकर या. आपण नाणेफेकीचा कॉल करतो आहोत. यश स्पोर्ट्स प्रोप्रायटर मराठी उद्योजक आदरणीय निलेजी सोनकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. रुळे वैभव रुळे टीमचा कर्णधार उपस्थित होतो. यंग स्टार कुरोशी टीमचा कर्णधार चला लवकरात लवकर या. आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. त्यापुढील होणारी मॅच या संघातील विजेता संघ खेळेल तो वाळणे टीमच्या अगेन्स्ट. वाळणे संघ आपण रेडी राहा. नेक्स्ट मॅच या मॅच मधील विजेता संघ हा मात्र वाळणे आणि वेळापूर या टीमच्या वाळणे आणि विजेत्या संघाच्या विरोधात खेळेल. पुढील होणारा सामना ही महत्वपूर्ण मॅच असणार आहे कारण 2 ताकदवान संघ एकामेकाच्या विरोधामध्ये येत असताना यंग स्टार कुरोशी विपक्ष रुळे वैभव रुळे. आदरणीय निलेजी सोनकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. हेड इज अ कॉल. हेड आला. टॉस जिंकलाय तो रुळे वैभव रुळे टीमने. आपण विनंती करूयात निलेजी सोनकर साहेब यांना व्यासपीठावरती विराजमान होण्यासाठी. पहा पहिले मॅच इम्पॉर्टंट राहील कारण दोन्ही संघ यंग स्टार कुरोशी चांगल्या रीतीने खेळत करत असताना पाहायला मिळालंय. टॉस किती महत्वाचा होता या मॅचचा? सकाळच्या क्षेत्रामध्ये तरी टॉस खूप महत्त्वाचा आहे कारण रन जास्त होत नाही आहेत. तरी आम्ही टॉस जिंकणं हे पहिलं आमचं उद्दिष्ट होतं आणि ते आम्ही सक्सेस झालो त्याच्यामध्ये. टॉस जिंकला आहात. निर्णय काय घ्याल पहिल्या मॅचच्या दरम्यान? फिल्डिंग पहिली. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. एकंदरीत हे प्रशस्त असं क्रीडांगण. गतवर्षी आपण एक चांगल्या रीतीचं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये केलं आहात. आयोजन नियोजन या स्पर्धेचं एकंदरीत कसं वाटलं या क्रीडानगरीवरती येत असताना
किती उत्साहित असतात तुमचे संघ आणि तुमच्या येथील संघातील खेळाडू? KSK मध्ये आपण क्रिकेट खूप खेळतो, परंतु 1 लाखाची टुर्नामेंट खूप कमी होतात. त्यामुळे ही टुर्नामेंट खेळणं म्हणजे प्रत्येक प्लेअरचं एक स्वप्न असतं असं मी सांगेल. आणि ही गेल्या वर्षी आम्ही या टुर्नामेंटचे विजेते होतो, त्यामुळे थोडंफार काहीतरी प्रेशर पण आमच्यावरती असेल की ते डिफेंड करण्यासाठी. गतवर्षीचे विजेते आपण आहात, परंतु गतवर्षी विजेते, परंतु त्याच वेळेला रुळे वैभव रुळे असा एक संघ आहे की आपल्या संघाकडे 11च्या 11 चांगले खेळाडू आहेत. अनेक खेळाडूंना आपण घडवलं आहात. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये किंबहुना या स्पर्धेमध्ये आपल्याकडून कोणता नवीन चेहरा आम्हाला पाहायला मिळणार आहे का? सध्या तरी नाही. जे 11 प्लेयर आहेत तेच आहेत, कारण दिसाय तिकडे 13च प्लेयर आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणी येत पण नाही. त्यामुळे आम्ही एवढं काही टेन्शन घेत नाही. जो येईल तो प्लेयर 11 मध्ये खेळणार, नाही तो मध्ये नंतर बघूया. स्पर्धेकडे कसं पाहताय? पहिली मॅच आहे, पहिल्या मॅच मध्ये कसं पाहताय? किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल पहिल्या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघाला? चांगली साईड आहे, त्यामुळे आम्ही ट्राय करू की एक 40च्या आतमध्ये ठेवायला, कारण चांगले बॅट्समन आहेत त्यांच्यामध्ये आणि त्यांचे बॉलर पण खूप चांगले आहेत. त्यामुळे आम्ही 40च्या आतमध्ये ठेवायला ट्राय करू. क्या बात आहे. तर रणसिंग मैदानाच्या बाहेरूनच फुंकले गेले, 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न केलाय. आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतात आणि आता धावा किती बनवण्याचा प्रयत्न कराल? टॉस हा प्रवीणने सांगितल्याप्रमाणे इम्पॉर्टंटच होता. आम्ही पण टॉस जिंकून फिल्डिंगच घेतली असती तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. फलंदाजी आलेली आहे, ट्राय करू आम्ही 50+ करण्याचा, कारण बॅट्समन पण आहेत आमच्याकडे त्या ताकदीचे. बघूया मॅचमध्ये काय होतं. शेवटचा प्रश्न आपल्यासाठी देखील असेल, कसं वाटतंय क्रीडांगण, कसं वाटलं आयोजन नियोजन स्पर्धेचं एकंदरीत गतवर्षी प्राप्त झाले अभूतपूर्व यश आणि आदिशक्ती चषक? निलेश दादाचं आयोजन तर दरवर्षी एकदम क्लास असतं. मला वाटतं 1 लाखाची टुर्नामेंट हे गेल्या वर्षी पण त्यांचीच होती. ह्यावेळी पण प्रत्येक वर्षी त्यांचे 1 लाखाचंच आयोजन असतं आणि आयोजन एवढं एक नंबर असतं ना की मला वाटतं आमच्या KSK मध्ये 1 नंबरचं आयोजन ह्यांचं असतं. आणि प्रत्येक टीमला असं स्वप्न असतं की ही टुर्नामेंट आम्हाला खेळायची आहे. आमच्या कमीत कमी 17-18 टुर्नामेंट होतात, ती नाही भेटले कुठे चान्स तरी ह्या टुर्नामेंटला चान्स भेटतो. हे प्रत्येक टीमचं स्वप्न असतं की आम्हाला इथे खेळायला भेटलं पाहिजे. आणि आयोजन तर खूप मस्त असतं. 2 महिन्यापासून निलेश असेल, शैलेश असेल, खूप मेहनत घेत आहेत. मी बघतोय त्यांची मेहनत, खूप छान आयोजन त्यांचं. तर खूप साऱ्या शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. रुळे टीमने जिंकलाय टॉस, क्षेत्ररक्षणाचा घेतलाय निर्णय. या वेळात मॅच चालू आहे, समालोचन कक्षाकडे वेळात आवाज असेल प्रवीण योजने सरांचा. नक्कीच खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला आणि मुलाखतीच्या दरम्यान प्रत्येकानं म्हटलं की प्रत्येक क्रिकेट खेळाडूचं एक स्वप्न असतं की आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये किमान एकदा तरी आदिशक्ती चषकाची ही स्पर्धा खेळावी. खरं तर अगदी अशा अनेक स्पर्धा आपण पाहतो. अगदी आज जर पाहिलं ना तर भव्य दिव्य स्वरूपामध्ये क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं जातं सर. आणि अगदी तळागाळातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं हे खऱ्या अर्थानं त्या पाठीमागचा प्रमुख उद्दिष्ट असतो. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कलागुण असतात आणि ते कलागुण जगाच्या समोर मांडण्यासाठी खऱ्या अर्थानं ही एक मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा ही नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत, अवंतर चेंडूचा इशारा होतोय. धावांसाठीचा संघर्ष, विजयासाठी लक्ष आहे. 43 धावांचा 42 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. ज्या संघानं मागील सामन्यामध्ये 59 धावांचं लक्ष लिहिलं या पार केलं त्या संघासमोर आता मात्र आव्हान आहे ते 43 धावांचं. परंतु क्रिकेट म्हणजे प्रत्येक एक नवीन सामना, एक नवीन आव्हान तुमच्या समोर असतं आणि ते आव्हान तुम्ही कशा पद्धतीनं पेलता यावरती मात्र तो सामन्याचा निकाल असतो. यानंतर आपल्याला गतवर्षीचा चॅम्पियन संघ, विजेता संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून तो या स्पर्धेमध्ये उतरणार आहे. आपलं जे विजयाचं ताज आहे ते ताज राखण्याच्या उद्दिष्टानं तो संघ मैदानाच्या आतमध्ये असेल. परंतु इथे हात खुले काढायची संधी मिळाली आहे आणि चेंडू अगदी मिडल ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क, षटकार. 6 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या आहेत आणि या ज्या 6 धावा आहेत ना त्या कुठेतरी जो मानसिक दडपण निर्माण केलं होतं, खरं तर माहोल बनवला होता पहिल्या षटकामध्ये, अक्षरशः जखडून ठेवलं होतं. परंतु त्यानंतर आलेले 2 अवांतर चेंडू कुठेतरी गोलंदाजाचं जे एकाग्रता आहे, एकाग्रता भंग करणारे 2 अवांतर चेंडू पाहायला मिळाले. खरं तर प्रत्येक वेळेला गोलंदाजानं त्याच्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी करणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. आणि इथे पहा स्विंग अँड अ मिस, अगदी समोरच्या दिशेनं हा चेंडू खेळायचा होता. क्रॉस खेळण्यासाठी गेला, लाईन मिस केली गेली आणि आपण नेहमी म्हणतो यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज बाद.
अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. अक्षय मात्र त्रिफळाची बाद होऊन तंबूच्या दिशेनं परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. यश मिळालंय आणि हे मिळालेलं यश गोलंदाजाला आणखीन चांगली कामगिरी करण्यासाठी नेहमीच प्रेरित करत राहील. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र सिंगल, तदनंतर मात्र 2 अवांतर चेंडू, त्यानंतर एक घडाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज अक्षयच्या बॅटमधून. परंतु त्याच अक्षयला पुढील चेंडूवरती प्रत्युत्तर देत असताना त्रिफळाचे बाद केलंय आणि तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावलाय. आपण सामना पाहत आहोत. एकीकडे आहे सोनाट संघ जो डिफेंड करतोय 43 धावांचं लक्ष्य आणि एकीकडे आपण पाहतोय वेळापूर संघ ज्यांना मागील सामन्यामध्ये अचीव केलं होतं 59 धावांचं टार्गेट आणि त्या संघासमोर आता मात्र लक्ष्य आहे विजयासाठी 43 धावांचं. हीच तर रंगत असते क्रिकेटची. काही वेळेला आपण म्हणतो ना की अगदी सहजगत्या विजयाला गवसणी घातली जाते आणि काही वेळेला मात्र आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा ही विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये करावी लागते. प्रत्येक एक सामना एक नवीन आव्हान आणि ते आव्हान तुम्ही कशा पद्धतीनं सामोरं जाता याचंच नाव क्रिकेट. इथे मिड ऑफ रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. खरं तर रिस्की सिंगल म्हणता येईल. एकेरी स्वरूपाची धाव या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते आणि या एकेरी धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचला 1 गडी बाद. 14 धावा धावफलकावर. 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. विकेट जरी गमावत असले तरी जो मोमेंटम आहे तो मोमेंटम गमवायचा नाही आहे हे मात्र दोनही खेळाडू मैदानावरती दाखवत असताना पहिल्या षटकाचा अजूनही खेळ सुरू आहे आणि किती धावा पण सुरुवात ज्या प्रकारची हवी होती त्या प्रकारची सुरुवात मिळाली आहे. आता आवश्यकता आहे ती संयमानं मैदानावरती खेळ करण्याची. एक अतिरिक्त प्रोटेक्शन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे जो फेवरेट झोन आहे या खेळाडूचा, ज्या झोनमध्ये उंचच उंच लांबत लांब षटकार लगावताना पाहायला मिळाला. मागील सामन्याचा हिरो यावेळेस मात्र ट्रॅप रचला गेला, जाळं बिंडलं गेलं आणि या जाळ्यामध्ये मात्र अलगद सापडतोय फलंदाज महेश. दुसरा फलंदाज गमावलाय तो वेळापूर संघानं. 2 सफलता या षटकामध्ये आघाडीचा गोलंदाज प्रतीकला मात्र मिळाली आहे. बँग आउट टार्गेट गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. प्रतीक ज्याच्याकडनं नेहमीच अपेक्षा असतात धावा, ज्या काही धावा धावफलकावरती उभारल्या जातील त्या धावा डिफेंड करण्याची सर्वाधिक महत्त्वाची जबाबदारी ही प्रतीकच्या खांद्यांवरती असते. आणि याही सामन्यावर जर आपण पाहिलं तर 2 सफलता मिळवत असताना प्रतीकनं पहिलं षटक हाताळलंय. धावा खर्च केल्या 14 परंतु 2 आघाडीचे फलंदाज त्यांना मात्र पाठवलेत तंबूच्या आश्रयाला. दोनही सलामीवीर फलंदाज परतलेत. आता इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आर्यन आणि त्याच्या समवेत मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 निखिल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या बहुल्यावरती आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून मात्र कमालीचा धावा आपण पाहिला, आक्रमक खेळ आपण मैदानावरती पाहिला. एक मात्र असा फलंदाज ज्यानं आक्रमक खेळ मैदानावरती साकारला तो फलंदाज यावेळेस मात्र गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय गोलंदाज आहे ट्रॅक एंड कडून प्रथमेश. सचिन आहेत, माफ करा, सचिन गोलंदाज. धीम्या गतीचा चेंडूंचा वापर या मैदानावरती सर्वाधिक प्रभावी चेंडू, धीम्या गतीचे चेंडू, त्यानंतर यॉर्क लेनचे चेंडू, त्यानंतर वाईड यॉर्कचे चेंडू, या टेक्निक्स आहेत. मॉडर्न डे क्रिकेट म्हटलं तर विविध प्रकारचं व्हेरिएशन गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वर्सेटॅलिटी हे गोलंदाजाच्या यशाचं गमक आहे. तुम्ही एकाच लाईन आणि लेंथवरती जर गोलंदाजी करू शकला तर काही वेळानं किंवा काही स्पर्धांनंतर फलंदाज हे तुमच्यावरती आक्रमक होतील. कारण एकदा का तुमची लाईन आणि लेंथ फलंदाजानं ओळखली की मग त्यावरती तोड हा नक्कीच शोधला जातो. परंतु इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. खरं तर झेल घेणं अपेक्षित होतं आणि अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र जमिनीला दान होतोय आणि फलंदाजाला मिळतंय जीवनदान. फलंदाज आहे यावेळेस आय थिंक आर्यन. आर्यन यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला येतोय. उडालेला प्रत्येक झेल हा तुम्हाला बळीमध्ये परावर्तित करावा लागेल. समोरचा संघ हा तितका ताकदवार संघ आहे. यावेळेला मात्र चेंडूची लाईन ओळखता आली नाही आहे. लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे आचाळभूत नजरेनं पाहिलं गेलं परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. डॉट बॉल, एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजांवरती दबाव निर्माण करणारा चेंडू असेल. परंतु
या दबावाला बळी न पडता पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू आहे, स्लोवर वन पद्धतीचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळली जाते आहे आणि एकंदर जर विचार केला तर या निर्धाव चेंडूला मात्र पुन्हा एकदा धावसंख्या स्थिरावलेली. तर आणखीन एक जर आपण पाहिलं तर अपील लाऊड अपील, परंतु या अपील बरंचसं काही घटना मैदानाच्या आतमध्ये घडतात. काही वेळेला निर्धाव चेंडू येत आहेत, काही वेळेला फलंदाज आक्रमक होताना पाहायला मिळतात, काही वेळेला गोलंदाज. पुन्हा एकदा फ्लाइटेड चेंडू होता, खरं तर परफेक्टली टाइम करता आला नाहीये. लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा मानस दर्शवला गेला. क्षेत्ररक्षक अतिशय डीप मध्ये उभा होता आणि हेच कारण आहे की सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. या दोन तर या दोन धाब्यांच्या बरोबरीने देखील 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचले. धाव फलकावरती आलेत 19 धावा. खरं तर तुलना करायची झाली तर दोनही संघ अगदी समसमान पद्धतीनं हा सामना सुरू आहे. कारण पहिल्या सत्रामध्ये देखील आपण पहिल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती होत्या. 19 आघाडीचे 2 फलंदाज गमावले होते आणि इथे जर आपण पाहिलं प्रत्युत्तरा दाखल 2 फलंदाज गमावलेत आणि धाव फलकावरती आल्यात 19 धावा. म्हणजे अगदी योग्य पद्धतीनं हा सामना मैदानावरती सुरू असताना पाहायला मिळतो. जिथे पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धावा, रिकव्हरी करणं गरजेचं होतं, पुनरागमन करणं गरजेचं होतं आणि ते पुनरागमन मात्र पाहायला मिळालं. गोलंदाज सचिन कर्वी दिल्या फक्त आणि फक्त 5 धावा. कोणत्याही प्रकारची सफलता जरी मिळाली नसली तरी जो धावगतीचा आलेख आहे त्या आलेखाला मात्र मर्यादित रोखलं गेलंय. नवीन गोलंदाज जयवंत, पहा नावामध्ये जय आहे आणि आपल्या संघाच्या जय अर्थातच विजयामध्ये मोलाची कामगिरी या ठिकाणी साकारली जाणार का? कारण अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे विजयासाठी 24 धावांची. अगदी प्रतिषटक 12च्या सरासरीनं धावगतीचा पाठलाग करायचा आहे. 9.5च्या सरासरीनं 19 धावा धावफलकावरती आल्यात. थोडंसं आक्रमण एका बाजूनं होणं गरजेचं आहे कारण अगदीच शांत खेळ करून तुम्हाला हा सामना जिंकता येणार नाही आहे. नक्की जर मोठे फटके तुमच्या बॅटमधून येत नसतील तर सिंगलला डबलमध्ये परावर्तित करणं, एक भागीदारी रचणं. कारण इथून जर सामना जिंकायचा असेल तर एक भागीदारी मैदानावरती होणं गरजेचं आहे. चेंडू गॅपमध्ये ढकलणं गरजेचं आहे. एक अतिशय भव्य दिव्य मैदान आहे, मोठं मैदान आहे आणि अतिशय सुसज्ज असं मैदान आहे आणि इथे मात्र जर का चेंडू गॅपमध्ये गेला तर आउटफील्डमध्ये चेंडू वेगानं ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे एकेरीला दुहेरीमध्ये आणि दुहेरीला तिहेरीमध्ये परावर्तित केलं जाऊ शकतं विदाऊट टेकिंग एनी रिस्क. जर तुम्हाला या धावांचा पाठलाग करायचा असेल तर मात्र टेक्निकल क्रिकेटचा तुम्हाला आधार हा नक्कीच घ्यावा लागेल. थोडंसं संयम, थोडंसं आक्रमण. इथे मात्र मदत घेतली जाते तिसऱ्या पंचांची. आमच्या समवेत यावेळेस मात्र रुपेशजी सावंत सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी जोडले गेलेत. खरं तर थोडंसं बिझी राहिलं आहे त्यांचं शेड्यूल, कारण सामने महत्त्वाचे आहेत. स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर हेमंतजी कोळी सर, निशांतजी म्हात्रे सर आणि आज आपल्या समवेत दीपकजी बोराडे सर देखील जोडले गेलेत. तर इट्स अ नो बॉल, पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय आणि ही खऱ्या अर्थानं जमेची बाजू असणार आहे. कारण ज्या वेळेला नो चेंडू येतो त्याच्या पुढील चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असतो आणि फ्री हिटचा चेंडू म्हटलं तर फलंदाजांसाठी खुलं लायसन. आणि हे खुलं लायसन कशा पद्धतीनं तुम्ही साकारणार, यावेळेस मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता, कन्वर्ट करता आला नाहीये, झेल घेतला जातोय, मात्र फलंदाज सुरक्षित असणार आहे कारण हा फ्री हिटचा चेंडू आहे. एकूण धावा धावफलकावरती आल्या 2 आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र पुन्हा एकदा वधारताना पाहायला मिळते. धावा धावफलकावरती येत आहेत 23 धावा. विजयासाठी लक्ष आहे 43 धावांचं, म्हणजे अजूनही 20 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज
निखिल तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज आर्यन. निखिल आणि आर्यन या जोडीवरती मात्र पूर्णपणे भिस्त असेल संघाच्या धावसंख्येला आकार देण्याची. यावेळेला फुटवर्क नाहीये, जागेवरून चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉट ऑफ गुडलिन स्पॉटवरती चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली. फलंदाजाला निमंत्रण दिलं गेलं या पॉपिंग क्रीजच्या बाहेर आणि या चेंडूला ड्राईव्ह करा. खरं तर चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीये. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. या प्रकारची गोलंदाजी सातत्यानं होणं गरजेचं. इथे संधी निर्माण झाली आहे. फ्री होम डिलिव्हरी अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू पोहोचवलाय. झेल कंप्लीट होत असताना विकेट नंबर 3 निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. तर चला आपण जाऊयात मैदानाच्या दिशेनं. यावेळेला मात्र खरं तर सामन्यामध्ये पुनरागमन करताना गोलंदाजी करणारा सोनाट संघ देखील सामना सोडण्यासाठी मी म्हणेन तयार नाही आहे. कारण लढवय्या वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवणं हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. यावेळेला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आहे. खरं तर टेक्निकल क्रिकेट खेळून असं नाही आहे की नेहमीच तुम्हाला आकर्षक फटके किंवा आक्रमक फटके विजयाच्या समीप घेऊन जातात. काही वेळेला टेक्निकल क्रिकेट देखील तुमच्या संघासाठी आणि तुमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं असतं. इथे मात्र चेंडू गॅपमध्ये ढकलला, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र आपण धावफलकावरती पाहतोय 25 धावा. विजयासाठी लक्ष्य 43 धावांचं. 25 धावा प्रत्युत्तरा दाखल धावफलकावरती अजूनही 18 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय, जमिनी लगतचा फटका. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय तोपर्यंत मात्र 2 धावा धावफलकावरती आल्यात. आणि आदरणीय अनिलजी सोनकर साहेब यांचं आगमन झालं या व्यासपीठावरती. आपले हार्दिक असं स्वागत. आदिशक्ती चषक 2024 आदिशक्ती 11 सोनपार व ग्रामस्थ मंडळ सोनपार यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. तर याही वेळेला आपण पाहतोय की कोणत्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याचा मानस पाहायला मिळत नाहीये. 26 धावा धावफलकावरती आल्या आहेत, परंतु इथे मोठा फटका खेळण्याचा मानस दर्शवला. चेंडू बरेच कालावधी हवेमध्ये जज करू शकले नाही आहेत आणि संधी मात्र उपलब्ध होती आहे. याही चेंडूवरती येत आहेत धावा 2 आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती आल्यात. येस, पुन्हा एकदा करेक्शन थोडंसं आपल्याला पाहायला मिळते. आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 28. इक्वेशन मात्र शेवटचे चेंडू 6 आणि गरज आहे विजयासाठी 15 धावांची. शेवटचे 6 चेंडू 15 धावा. खरं पाहता सामना अजूनही दोनही संघाच्या बाजूने समान पद्धतीने झुकलेला. अगदी असं आपण ठामपणे पडू शकत नाही की अमुक एक संघ या स्पर्धेमध्ये अग्रेसर आहे, कारण 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. पहिल्या सत्राचा विचार केला तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये गोलंदाज अक्षयनं फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथून मात्र खऱ्या अर्थानं सामन्याला कलाटणी देणारं षटक त्यानं हाताळलं होतं. अगदी त्या प्रकारचं षटक इथे गोलंदाजी करणारा सोनाट संघ हाताळणार की आक्रमक खेळ दर्शवत असताना शेवटच्या 6 चेंडूमध्ये या 15 धावा धावफलकावरती उभारल्या जाणार. जय आणि पराजय कोणत्या संघाकडे असेल, कोणता संघ विजयाच्या दिशेने असेल मार्गक्रमण, या तमाम प्रश्नांची उत्तर देणारे हे शेवटचे 6 चेंडू खरं तर सामन्याचं भवितव्य सोपवलंय. गोलंदाज आहे अंतिम षटक घेऊन क्रिशच्या हातामध्ये मात्र शेवटचं षटक सोपवलं गेलं आहे. खरं तर क्रिश म्हणजे सुपर पॉवर आणि ही सुपर पॉवर क्रिश मैदानावरती वापरणार का, आपल्या संघासाठी तारणहार ठरणार का. तर स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज आहे आदित्य. यावेळेला जोरकस फटका लगावला, एलिव्हेशन नाहीये, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. पहिल्या चेंडूवरती मात्र आदित्य गमावतोय आपली महत्वपूर्ण विकेट आणि
गोलंदाज क्रिश मात्र दाखवते आपल्या गोलंदाजीची धार. सुरेशनं हा झेल कंप्लीट केला. खरं तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक. विजयासाठी 15 धावांची गरज. 15 धावा धावफलकावर उभारल्या जाऊ शकतात. आवश्यकता आहे 2 मोठ्या फटक्यांची. अगदी 2 मोठे फटके जर फलंदाच्या बॅटमधून आले तर मात्र सामना पुन्हा एकदा बॅलन्स केला जाऊ शकतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इन ॲट नंबर 6 स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. आर्यनचा जर आपण विचार केला तर 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज हा अजूनही मैदानात आहे, परंतु जो आहे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. आर्यनला स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी देणं ही जमेची बाजू ठरेल का, की फलंदाज स्वप्नील जो 6व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये आलाय तो स्वतः आक्रमणाची धुरा सांभाळणार. येणारे 5 चेंडू शिल्लक आणि गरज 15 धावाची आणि इथे मात्र हाफ ट्रॅकर हात खुले करण्याची संधी आणि भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. खरं तर 6 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या आहेत आणि या षटकारानं जणू परतीचा बेगुल वाजवलं गेलंय की काय. होय, माझ्या मनगटामध्ये देखील ती ताकद आहे. या संघामध्ये माझं स्थान काय, या संघातील या स्पर्धेतील माझी ओळख काय हे पटवून देणारा हा षटकार. आणि अगदी चेंडू रिलीज केल्यानंतर डोक्याला हात देखील लावला गोलंदाजानं आणि त्यानं ओळखले की हो, ही चूक मैदानाच्या आतमध्ये घडली आहे. आणि जो सर्वाधिक चुका मैदानावरती करतो तो संघ असतो पराभवाच्या गर्तेमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न मैदानावर पाहायला मिळाला. झेल कंप्लीट आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. स्वप्नील देखील या ठिकाणी परतलाय. ऑलमोस्ट जर आपण पाहिलं तर हा 5वा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आर्यन अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं जर आपण पाहिलं तर अंतिम षटकामध्ये टेक्निकली जर आपण पाहिलं तर मात्र संघ थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इन ॲट नंबर 7 धावा धावफलकावरती आल्यात 34. इक्वेशन मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. खरं तर 6 चेंडू 15 धावांची गरज होती. षटकार लगावल्यानंतर असं वाटलं की का सामन्यामध्ये युटर्न परत एकदा आपल्याला पाहायला मिळेल का, कारण चेंडू हाफ ट्रॅकर पडल्यानंतर लगेचच डोक्याला हात देखील लावला होता कृष्ण आपली चूक ओळखली होती. आणि मैदानावरती हेच तर आहे की तुम्ही काय चूक केली हे तुम्हाला उमगणं गरजेचं आहे आणि त्या चुकाची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे. आणि अगदी तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक मात्र हाफ ट्रॅकर चेंडू पाहिला ज्याच्यावरती षटकार आला, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजी धारदार राहिली आणि आर्यन मात्र पाहत राहिला केवळ आणि केवळ वाट आपल्या संधीची, जो उभा आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. 6वा फलंदाज या ठिकाणी मात्र गमावला गेला. बघता बघता 6 आघाडीचे फलंदाज क्रिश जो सुपर पॉवर घेऊन मैदानाच्या आतमध्ये आला. खरं तर सामना निर्णायक होता. सामन्याचा निकाल दर्शवणारं हे षटक होतं आणि जो विश्वास संघनायकानं दर्शवला या विश्वासाला मात्र विश्वासार्थ गोलंदाजी. षटकामध्ये चेंडू फेकले 4, विकेट प्राप्त केल्या 3 आणि धावा मात्र खर्च केल्या षटकाराच्या माध्यमातून 1. परंतु सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना संपलेला नाही आहे, कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि गरज 9 धावांची. 2 चेंडू 9 धावा. यावरती कमीत कमी 3 धावांचा फटका येणं गरजेचं आहे. आणि जर का 3 धावा आल्या तर आर्यन असेल स्ट्रायकिंग एंडला, ज्याच्यासाठी खरं तर आम्ही म्हणेन हा सामना सर्वाधिक महत्त्वपूर्ण असेल ज्याच्या फलंदाजीवरती. परंतु 3 धावांचा फटका फलंदाच्या बॅटमधून आलेला नाही आहे. निर्धाव चेंडूची होते आहे सांगता. आणि आता मात्र केवळ आणि केवळ औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये, कारण शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज. परंतु क्रिकेट आहे, अगदी 1 चेंडू 11 धावा होताना देखील आम्ही पाहिल्यात. त्यामुळे एखादा दैवी चमत्कार आता मात्र विजयाच्या दिशेनं घेऊन जाऊ शकतो फलंदाजी करणाऱ्या वेळापूर संघाला. परंतु सोनाट संघाचं या ठिकाणी नक्कीच कौतुक करावं लागेल. 42 मर्यादित धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली, परंतु योजनाबद्ध पद्धतीनं त्या धावांचा केला गेला अगदी योग्य पाठराखण आणि हा सामना मात्र जिंकला. अंतिम षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या 6 तर विकेट्स मिळवल्या तब्बल 4 आणि या सामन्यामध्ये मात्र कमालीचा खेळ राहिला तो सोनाट संघाचा, ज्यानं जिंकलाय हा सामना 2ऱ्या फेरीचा आणि जो दाखल झालाय दिमागदार पद्धतीनं या स्पर्धेच्या 3ऱ्या फेरीमध्ये.
तर जाऊयात या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर फायटर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. थँक्यू. अनिलजी सोनकर साहेब यांना मी विनंती करेन की या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सोनार टीम मैदान सोडत असताना बाजारामध्ये नाही जायचंय. जी शिस्त आहे ती शिस्त पाळायलाच हवी. ही आपण विनंती करूयात. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो आहोत. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच प्रथमेश राहिला, ज्याने एक अफलातून झेल टिपला आणि 22 धावांची खेळी केली. या आपण प्रथमेशला आमंत्रित करूयात, ज्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार असेल. आणि फायटर ऑफ द मॅच अक्षय राहिला, ज्याने 5 धावा दिल्या आणि विकेट मिळवल्या तर 3. या अक्षय, मी विनंती करेन वेळापूर टीमचा अक्षय या आणि सोनार टीमचा प्रथमेश, ज्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार